सर आपण विविध प्रकारच्या खेळांसाठी आणि खेळाडू घडण्यासाठी आज भरीव असा 15 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय, त्याबद्दल आपले स्वागत आहे. मात्र प्रश्न असा आहे की आधी असाच निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, बॅडमिंटन असेल, स्विमिंग टँक असेल, ह्यासाठी तुम्ही निविदा प्रक्रिया राबवत लाखो रुपयांच्या निविदा घेतल्या जातात, त्यामुळे जे गोरगरीब सामान्य खेळाडू आहेत त्यांना हजारो रुपयांची फी देणं शक्य होत नाही. त्यांना खेळापासून वंचित राहावं लागतंय. तर वंचित राहू नये त्यांनी, त्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात का? आता हा काही निवेदन त्यासाठी मला प्राप्त झालंय. निश्चितपणे ह्या काही क्रीडा संकुलाचा जो भाग आहे हा खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आहे, हा पैसे कमवण्यासाठी नाही आहे. आणि म्हणून त्याला काही तरतूद करता आली तर आपण वेगळा विचार करू, कारण शेवटी हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करावं लागतं आपल्याला. स्विमिंग पूल सारखं स्विमिंग पूल आहे, बॅडमिंटन कोर्ट हे मेंटेन करावं लागतं. तो खर्चिक बाब आहे. याचा अर्थ तो खेळाडूंकडून पैसा वसूल करून तो करावा असं नाही आहे. आपण केली सूचना योग्य आहे, निश्चितपणे त्याचा आपण योग्य तो विचार करू. आपण तर मी खेळाडू आहे, मी ते बॅडमिंटन कडून वापरणार आहे, तर मी किती फी घेतो? तुम्ही आज किती फी घेणार तुम्ही वर्षाला? आपण संकुलाला तर 50 रुपये आहेत. त्या स्विमिंग टँकला 50 रुपये 45 मिनिटासाठी एक खेळाडूला. किती प्रत्येक महिन्याला? 50 रुपये पर डे. पर डे नाही, 50 रुपये 50 रुपये 45 मिनिटासाठी. कारण अनेक गरीब खेळाडू आहेत, ते खेळाडूंसाठीच आहे ते, आणि गरीब जे खूप इच्छुक आहेत, खूप हुशार आहेत, पण त्यांना ती संधी मिळत नाही. 15 रुपये महिन्याला सुमजा लोकांना महिन्याचं पॅकेज आहे ना सर आपलं कमी. महिन्याचं 1200 आहे. महिन्याचं 1200 माहिती मला भेटा सर, तुम्हाला दाखवतो, मी मार्कआउट जातो.